ची वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांसाठी आली मोठी आनंदाची बातमी। आता तुम्ही पण पीक विमा योजनेची वाट बघत असाल तर तुमच्यासाठी आली मोठी आनंदाची बातमी। या 16 जिल्ह्यात व या 22 तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी आली मोठी आनंदाची बातमी। जर तुम्ही पण या 16 जिल्ह्यातील शेतकरी असाल किंवा या 22 तालुक्यामध्ये राहून जर तुम्ही पण शेती करत असाल तर तुमच्यासाठी आली मोठी आनंदाची बातमी। आता लवकरच तुम्हाला पीक विमा या ठिकाणी देण्यात येणार आहे, पण आता येणार आहे पैसे डायरेक्ट खात्यामध्ये येणार आहे, पण शेतकऱ्यांना आधीच हे दोन कामे पूर्ण ठेवावी लागणार आहे असं फडणवीस यांनी म्हटलं आहे। तिकडून या ठिकाणी पैसे टाकले पण शेतकऱ्यांना पैसा भेटणार नाही फक्त जर तुमचे हे दोन काम पूर्ण नसतील तर। जर तुमचे हे दोन काम अधुरे असतील तर तुम्ही लवकरात लवकर ते दोन काम पूर्ण करून घ्या, जेणेकरून डीबीटीच्या माध्यमातून तुम्हाला लवकरच पीक विमा योजनेचा लाभ या ठिकाणी मिळेल। त्यामुळे ते दोन काम खूप महत्त्वाचे असणार आहे आणि ते महत्त्वाचे तुम्हाला काम पूर्ण करावेच लागणार आहे। जर तुम्ही या 12 तालुक्यामध्ये राहत असाल आणि या 16 जिल्ह्यामध्ये राहत असाल तर चला सविस्तरपणे बघू कोणते आहेत ते महत्त्वाचे दोन काम, जे महत्त्वाचे दोन काम करणं अति आवश्यक असून तुम्हाला ते पूर्ण करावेच लागणार आहे। आणि ते दोन काम बघणारच आहोत, पण ते 16 जिल्हे पण बघणार आहोत आणि ते 22 तालुके सुद्धा बघणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा, व्हिडिओमध्ये खूप मोठी माहिती आहे, त्यामुळे व्हिडिओमध्ये मोठी माहिती सांगण्यात आलेली आहे, त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा। जर तुम्ही या यूट्यूब चॅनलवर नवीन आलेला असाल तर लगेच या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून टाका, कमेंटमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव नक्की कळवा। तर चला बघा 16 जिल्हे आणि 22 तालुके, त्यापूर्वी जर तुमचे हे दोन काम पूर्ण नसतील तर लवकरात लवकर तुम्ही ते दोन काम पूर्ण करून घ्या, जेणेकरून तुम्हाला पण तुमच्या खात्यामध्ये पीक विमा योजनेची रक्कम जमा होण्यास कुठलीही अडचण, कुठलीही बाधा, कुठलाही अडथळा या ठिकाणी येणार नाही। तुमच्या खात्यामध्ये पण पैसा सरळ आणि फास्ट या ठिकाणी येईल। त्यामुळे जर तुमचे हे दोन काम अधुरे असतील तर लवकरात लवकर तुम्ही ते दोन काम पूर्ण करून घ्या। आणि जर तुम्ही या 16 जिल्ह्यामध्ये राहत असाल व तुम्ही या 22 तालुक्यातील शेतकरी असाल किंवा या 22 तालुक्यामध्ये तुमची शेती असेल तर तुमच्यासाठी आली मोठी आनंदाची बातमी। आता लवकरच पीक विमा तुम्हाला दिला जाणार। पीक विमा आज उद्या 2 ते 3 दिवसामध्ये तुमच्या खात्यामध्ये पडणार, पण कोणत्या खात्यामध्ये पडणार या 16 जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या व या 22 तालुक्यातील शेतकऱ्यांच्या। आणि ज्या शेतकऱ्यांचे हे दोन काम पूर्ण असतील त्या शेतकऱ्यांना पीक विमा या ठिकाणी दिला जाणार आहे। उर्वरित जो पीक विमा राहिलेला आहे त्या पीक विम्यासाठी या दोन अटी ठेवण्यात आलेल्या आहे। जर तुमचे हे दोन काम पूर्ण असतील तरच तुम्हाला या ठिकाणी पीक विमा दिला जाणार। जर तुम्ही या 16 जिल्ह्यातील शेतकरी असाल आणि या 22 तालुक्यामध्ये जर तुमची शेती असेल आणि जर तुम्ही हे दोन काम पूर्ण केले नाही तर तुमच्या खात्यामध्ये पैसा जमा होण्यास अडथळा निर्माण होऊ शकतो। त्यामुळे हे दोन काम जर तुमचे पूर्ण नसतील तर लवकरात लवकर तुम्ही ते दोन काम पूर्ण करून घ्या। आणि जर तुम्ही या 16 जिल्ह्यातील शेतकरी असाल तर तुम्हाला या ठिकाणी पैसा मिळणार। तर चला सविस्तरपणे बघूया कोणते आहेत ते 16 महत्त्वाचे तालुके, ज्या महत्त्वाच्या तालुक्यामध्ये या ठिकाणी आता लवकरच या ठिकाणी पीक विमा दिला जाणार। आज उद्या 2 दिवसामध्ये या 16 जिल्ह्यातील व या 22 तालुक्यातील शेतकऱ्यांना पीक विमा दिला जाणार आहे। तर चला बघूया कोणते आहेत ते 16 तालुके आणि कोणते आहेत ते 22 जिल्हे। तर चला पूर्णपणे अपडेट बघू। जर तुम्ही या यूट्यूब चॅनलवर नवीन आलेला असाल तर लगेच या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून टाका, कमेंटमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव नक्की टाईप करा। तर चला मांडूया तुमच्यासमोर जिल्ह्याची यादी। तर चला यामध्ये तुमचा पहिला जिल्हा असणार आहे जालना जिल्हा। जर तुम्ही जालना जिल्ह्यामध्ये राहत असाल, जालना जिल्ह्यामध्ये जर तुम्ही राहून शेती करत असाल किंवा जालना जिल्ह्यामध्ये तुमची शेती असेल तर तुमच्यासाठी आली मोठी आनंदाची बातमी। आता तुम्हाला पण पीक विमा या 2 दिवसामध्ये मिळणार। तुमच्या जिल्ह्याचं पण नाव या 16 जिल्ह्याच्या यादीमध्ये आला असून आता तुम्हाला पण हे दोन काम करणं महत्त्वाचे आहे। जर तुमचे हे दोन काम अधुरे असतील तर तुम्हाला ते काम लवकरात लवकर पूर्ण करणं अति आवश्यक आहे। दुसरा जिल्हा असणार आहे आपला बीड जिल्हा। बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पण मोठा आर्थिक दिलासा, त्यांना पण आता उर्वरित पीक विमा दिला जाणार। जर तुमचा पण बीड जिल्हा असेल, तुमची पण शेती बीड जिल्ह्यामध्ये असेल तर लवकरात लवकर तुम्ही हे दोन काम पूर्ण करून घ्या। जर तुमचे ते पूर्ण असेल तर तुमच्यासाठी आली मोठी आनंदाची बातमी। आता तुम्हाला पण लवकरच पीक विमा योजनेचा उर्वरित रक्कम या ठिकाणी दिली जाणार। आज उद्या या 2 दिवसामध्ये तुम्हाला पण रक्कम मिळून जाणार। फक्त हे दोन काम अधुरे असतील तर लवकरात लवकर ते दोन काम पूर्ण करून घ्या। तर चला बघूया समोरचा जिल्हा धाराशिव जिल्हा। जर तुमचा असेल धाराशिव जिल्ह्यामध्ये जर तुमची शेती असेल तर तुम्हाला पण आता या ठिकाणी या 16 जिल्ह्याच्या यादीमध्ये ठरवलेलं आहे। त्यामुळे धाराशिव जिल्ह्याचं नाव पण या 16 जिल्ह्याच्या यादीमध्ये आलेलं आहे। जर तुम्ही धाराशिव जिल्ह्यामध्ये राहत असाल तर तुम्ही पटकन हे दोन काम पूर्ण करून घ्या। जर तुमचे हे दोन काम पूर्ण असतील तर तुम्हाला पण तुमची चिंता मिटलेली आहे, त्यामुळे चिंता काय करू नका। जर तुम्ही हे दोन काम केलेले असतील तर तुम्हाला पण फास्ट रक्कम येणार आणि आज आणि उद्या या 2 दिवसामध्ये पीक विम्याची रक्कम तुम्हाला दिली जाणार। समोरचा जिल्हा आपला असणार आहे पुणे जिल्हा। पुणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पण मोठा आर्थिक दिलासा। जर तुम्ही पुणे जिल्ह्यामध्ये राहत असाल किंवा तुम्ही पुणे जिल्ह्यामध्ये राहून शेती करत असाल तर तुम्हाला पण आता लवकरच या ठिकाणी पीक विम्याची रक्कम टाकल्या जाणार। तुमच्या पण खात्यामध्ये पीक विमा योजनेची उर्वरित जी रक्कम बाकी होती ती रक्कम तुम्हाला दिली जाणार। जर तुमच्या जिल्ह्याचं नाव सुद्धा या 16 जिल्ह्याच्या यादीमध्ये आलेलं आहे। समोरचा जिल्हा आपला असणार आहे नांदेड जिल्हा।
नांदेड जिल्ह्यामध्ये जर तुम्ही राहत असाल किंवा नांदेड जिल्ह्यात राहून शेती करत असाल तर तुमच्यासाठी आली मोठी आनंदाची बातमी. आता तुम्हाला पण लवकरच या ठिकाणी पीक विमा योजनेची रक्कम या ठिकाणी दिली जाणार. तुमच्या पण खात्यामध्ये आता पीक विमा जमा होणार. उर्वरित जो पीक विमा राहिलेला होता तो नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पण मिळणार. फक्त तुम्ही हे 2 काम पूर्ण करून घ्या आणि तुमच्या जिल्ह्याचं नाव सुद्धा या 16 जिल्ह्याच्या यादीमध्ये आलेलं आहे. त्यामुळे चिंता काय करू नका. तर चला समोरचा जिल्हा बघू. समोरचा जिल्हा आपला असणार आहे सोलापूर जिल्हा. सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पण मोठा दिलासा. जर तुम्ही पण सोलापूर जिल्ह्यामध्ये राहत असाल तर तुमच्यासाठी आली मोठी आनंदाची बातमी. तुमच्या जिल्ह्याचं नाव सुद्धा या 16 जिल्ह्यामध्ये आलेलं असून आता सोलापूर जिल्ह्यामध्ये राहणाऱ्या शेतकऱ्यांसाठी मोठा आनंदाचा क्षण आला. फक्त तुम्ही हे 2 काम पूर्ण करून घ्या जेणेकरून तुमच्या खात्यामध्ये पैसा जमा होण्यास कुठलीही अडचण कुठलीही बाधा निर्माण होणार नाही. तर चला समोरचा जिल्हा बघू. समोरचा जिल्हा आपला असताना समोरचा जिल्हा या ठिकाणी आपला असणार आहे धाराशिव जिल्हा. धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आर्थिक अडचणीचा सामना करत होते पण आता लवकरच त्यांना पीक विमा या ठिकाणी मिळणार. धाराशिव जिल्ह्यामध्ये जर तुम्ही राहत असाल तर तुम्हाला पण रक्कम या ठिकाणी मिळणार आहे. जर तुम्ही समोरचा जिल्हा आपला असणार आहे संभाजीनगर. संभाजीनगर जिल्ह्यामध्ये जर तुम्ही राहत असाल किंवा तुमची शेती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये असेल आणि तुम्ही त्या ठिकाणाहून फॉर्म भरलेला असेल तर तुमच्यासाठी आली मोठी आनंदाची बातमी. आता संभाजीनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पण लवकरात लवकर पीक विमा दिला जाणार. त्यामुळे चिंता काय करू नका. तर चला समोरचा जिल्हा बघू. अहिल्यादेवी नगर. अहिल्यादेवी नगरमध्ये जर तुम्ही राहत असाल किंवा अहिल्यादेवी नगरमध्ये राहून तुम्ही शेती करत असाल तर तुमच्यासाठी आली मोठी आनंदाची बातमी. अहिल्यादेवी नगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पण आता लवकरच या ठिकाणी पैसा दिला जाणार. या 16 जिल्ह्याच्या यादीमध्ये अहिल्यादेवी नगर जिल्ह्याचं सुद्धा नाव आलं. आता तुमच्या डोक्यामध्ये असा प्रश्न असेल की हे 2 काम कोणते आहे जे 2 काम पूर्ण करणं अतिशय आवश्यक आहे. जर तुम्ही ते केले नाही तर तुम्हाला हप्ता मिळणार नाही. त्यामुळे ते 2 महत्त्वाचे काम पूर्ण करून जा. जर तुमचे ते पूर्ण असतील तर तुम्हाला पण रक्कम या ठिकाणी दिले जाणार. जर तुम्ही या 16 जिल्ह्यातील शेतकरी असाल तर तुम्हाला पण मोठा आनंदाचा क्षण आला असून आता तुमचे 2 काम पूर्ण पाहिजे तरच तुम्हाला पीक विम्याचा उर्वरित टप्पा या ठिकाणी दिला जाणार. त्यामुळे ते 2 काम पूर्ण करून जा आणि ते बघून जा. तर चला सविस्तर आपण ते 2 काम महत्त्वाचे जाणून घेऊ आणि ते जाणूनच नका घेऊ तर ते पूर्ण नक्की करा. तर चला बघूया ते 2 काम. पण ते 2 काम बघण्यापूर्वी जर तुमच्या जिल्ह्याचं नाव या 16 जिल्ह्याच्या यादीमध्ये आलं असलं तरच तुम्हाला या ठिकाणी रक्कम मिळणार. नाही तर तुम्हाला 25 ते 30 दिवसाची प्रतीक्षा करावी लागणार. तुमचा जिल्हा आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा. आम्ही तुम्हाला त्या कमेंटच्या माध्यमातून प्रत्युत्तर देऊन सांगू की तुमच्या जिल्ह्याचं नाव या 16 जिल्ह्याच्या यादीमध्ये आहे की नाही आहे. तर चला बघूया सविस्तरपणे ते 2 महत्त्वाचे कामं. आता त्यामध्ये तुमचं पहिलं काम असणार आहे तुमचं आधार अपडेट करून तुमच्या बँक खात्याशी लिंक करणं. ज्या शेतकऱ्यांचं आधार अपडेट नाही आणि त्यांच्या खात्याशी लिंक नाही तर त्यांनी लवकरात लवकर त्यांचं आधार अपडेट करून स्वतःचं आधार अपडेट करून तुमच्या खात्याशी लिंक करा. हे महत्त्वाचं काम असणार आहे. ते तुम्हाला करणं अतिशय गरजेचे आहे. दुसरं काम आपलं असणार आहे EKYC. ज्या शेतकऱ्यांनी केलेलं नाही त्या शेतकऱ्यांनी लवकरात लवकर EKYC करून घ्या जेणेकरून तुम्हाला पण पीक विमा योजनेचे पैसे येण्यास कुठली अडचण कुठली बाधा निर्माण होणार नाही. तर चला भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ कसा वाटला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा. तर चला या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका.